प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. गीतेमध्ये दिलेल्या सगळ्या श्लोकांचा काही ना काही अर्थ अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या आयुष्याशी निगडित आहे. या श्लोकामध्ये विशेषतः या ओळींमध्ये आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांविषयी वर्णन दिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माणसाची जी ज्ञानेंद्रिय आहेत ही किती महत्त्वाची आहेत. माणसाला स्वतःच्या आयुष्याचं ज्ञान होतं ते आईच्या उदरात. आईच्या गर्भाशयामध्ये आपण जेव्हा पहिला श्वास घेतो तिथून आपल्या आयुष्याची सुरुवात होते. त्यामुळे श्वास हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपला शेवटच्या श्वासापर्यंत आपलं आरोग्य चांगलं राहणं हेही जणू देवाचं वरदानच असतं. आपल्या श्वासाशी निगडित अनेक आजार आपल्याला माहिती आहेत आणि हे आजार जर बालकांच्या बाबतीत आपल्याला दिसून आले तर काळजीची किंवा धोक्याची सूचना असते. तेव्हा मात्र वैद्यकीय सल्ला घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. अशाच एका श्वासाशी निगडित आजाराविषयी आज आपल्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय डॉक्टर उदय राजपूत यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. डॉक्टर उदय राजपूत हे BJ मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय पुणे इथे बालरोगचिकित्सा शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक तसंच ICUचे इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत आणि पूर्ण त्या विभागातल्या पथक प्रमुख म्हणूनही ते कार्यरत आहेत. अनेक बालकांना ते जीवनदान देत असतात, त्यांची ट्रीटमेंट करत असतात आणि त्यांना बरं करत असतात. तेव्हा आज त्यांच्याशीच आपण लहान मुलांमध्ये होणारे न्यूमोनिया या आजाराविषयी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्याविषयी अधिक माहिती. डॉक्टर, लहान मुलांमध्ये होणारा न्यूमोनिया हा आजचा आपला विषय आहे, पण सुरुवातीला आपण प्रेक्षकांना सांगूया की न्यूमोनिया म्हणजे काय. न्यूमोनिया हा शब्द आपण खूप आजकाल ऐकत असतो. म्हणजे आजकाल आपण बातम्या पण बघितल्या तर सगळीकडे तुम्हाला न्यूमोनियावर कुठे ना कुठे लेख दिसतील आणि न्यूमोनिया हा शब्द सर्व लोकांना एवढा फॅमिलियर आहे की न्यूमोनिया म्हणजे काय असं बरेच वेळा प्रश्न मनात येऊ शकतो. तर न्यूमोनिया काय असतो हे जाणून घेण्यासाठी पहिले आपल्याला माहिती पाहिजे की फुफ्फुसाची रचना काय असते. बरोबर. जसे आपल्याला दोन फुफ्फुसं असतात आणि फुफ्फुसांची कल्पना आपण एखाद्या बलून किंवा एखाद्या फुग्यासारखी आपण करू शकतो आणि ज्याच्यामध्ये आपण श्वास घेताना नेहमी श्वास घेताना तो आपल्या नाकातून आत जातो. नाकातून आत गेल्यावर फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला वेगवेगळ्या वायुनलिका असतात ज्याला मेडिकल वर्डमध्ये ब्रॉन्क्युल्स म्हणतो. या वायुनलिकेनी तो श्वास शेवटी फुफ्फुसापर्यंत पोहोचवला जातो. फुफ्फुसाच्या शेवटी जिथं वायुनलिका संपते तिथे छोटे छोटे वायुकोश असतात ज्याला आम्ही मेडिकल वर्डमध्ये अल्व्हिओलाई म्हणतो. ह्या वायुकोश हा आपल्या फुफ्फुसाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यातून चांगली हवा म्हणजे आपण घेणारा श्वास आणि त्यातलं ऑक्सिजन आणि बाहेर पडणारी खराब हवा म्हणजे कार्बन डायऑक्साईड याची देवाणघेवाण होते. जेव्हा या वायुकोशाला सूज येते त्यालाच आपण न्यूमोनिया म्हणतो. न्यूमोनियामध्ये मेनली वायुकोशामध्ये काही द्रव्य जमा होतं किंवा पू जमा होतो आणि या कंडिशनला आपण मराठीत जसं श्वसनदाह किंवा इंग्लिशमध्ये न्यूमोनिया असं आपण संबोधलं जातं. म्हणजे जेव्हा आपली दूषित हवा आपण बाहेर सोडतो तर तोच कार्य करणारा जो महत्त्वाचा भाग आहे फुफ्फुसातला
त्याच्याशीच निगडीत हा आजार आहे असं म्हणायला हो, हरकत नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो वायुकोश असतो त्याला सूज आल्यासारखी होते. बरोबर. आणि हे सगळे वायुकोश पूर्ण फुफ्फुसात असतात आणि त्यामुळं बाळाच्या शरीरात जे ऑक्सिजनची लेवल असते ती कमी होण्याची शक्यता असते. बरोबर आहे. त्यामुळं निमोनिया हा वायुकोशाचा दोष आहे. तर याची तीव्रता किंवा आपल्याला कसं सांगता येईल की लहान मुलांसाठी कितपत हा धोकादायक आहे असं? जर तुम्ही बघितलं साधारणतः की जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे त्याच्यात जर जे युनिसेफ नावाची संस्था त्यांची कार्य करते आणि ती दर पूर्ण विश्वातून त्याचे नंबर्स गोळा करते, तर असं लक्षात येतं की आता 43 सेकंदाला विश्वात एक बालकाचा मृत्यू हा निमोनियाने होतो. अरे बाप. म्हणजे दर 43 सेकंदाला एक बाळ दगावत आहे निमोनियामुळे. तर साधारणतः तुम्ही बघितलं तर विश्वामध्ये दक्षिण आशिया म्हणजे आपला भारताचा जो खंड आहे, चीन, एशियन जे कंट्रीज आहेत, त्याचबरोबर सब सहारन कंट्रीजमध्ये पण ही निमोनियाची लागण खूप जास्त आहे. बरोबर. आणि जागतिक आरोग्य संघटना दरवेळी 5 वर्षाहून खालील बालकांचा मृत्यू दर बघतो, तर त्या मृत्यू दरामध्ये 14% मृत्यू म्हणजे पूर्ण मृत्यू दरातला 14% भाग हा निमोनियामुळे असतो. 14% बाळके ही निमोनियाने दगावतात. त्याचबरोबर कोविडच्या आधी त्यांनी जे सर्वेक्षण केलं होतं जागतिक आरोग्य संघटनेने, त्याच्यात साधारणतः 2019ला 5 वर्षाखालील 7 लाख बाळं पूर्ण जगात दगावली गेली होती आणि 2 लाख नवजात शिशूंना पण हा आजार होतो. 2 लाख नवजात बालके या निमोनियामुळे दगावली गेली होती. त्याच्यामुळे हा आजार फक्त गांभीर्याने फक्त मुलांना होणं असं नाहीये, तर नवजात शिशूपासून मुले, प्रौढ या सगळ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो. आणि जर संख्या बघितली असतात 43 सेकंदाला जर मृत्यू होत असेल तर ही गंभीर बाब आहे. पण ही गोष्ट जेव्हा मी बोलतो तेव्हाच हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हा आपण मृत्यू रोखू शकतो. एकदम साध्या उपचारांनी हा निमोनियामुळे होणारा मृत्यू देखील आपण रोखू शकतो. पण मग हा जेव्हा लहान बालकांना होतो किंवा कुणालाही होतो निमोनिया, तर तो कशामुळे होतो? निमोनिया व्हायची वेगवेगळी कारणं आहेत. मुख्यतः जर तुम्ही बघितलं तर निमोनिया हा होणारा जंतू संसर्ग आहे. जंतू संसर्गामध्ये वेगवेगळे जंतू असतात ज्याला आपण जीवाणू म्हणतो, विषाणू म्हणतो आणि बुरशी असते. तर हे थोडंसं मी डिटेलमध्ये इथं सांगू इच्छितो की जीवाणू जे असतात म्हणजे ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, बॅक्टेरियामध्ये 2 महत्त्वाचे बॅक्टेरिया जीवाणू सध्या असतात. याच्यामध्ये एक स्ट्रेप्टोकोकस निमोनी नावाचं जीवाणू असतो आणि त्याचबरोबर एच इन्फ्लुएन्झा हा जीवाणू असतो. हे 2 सध्या सर्व लहान मुलांमध्ये निमोनिया करतात. त्याचबरोबर जर विषाणू बघितले तर विषाणू हे जसं आपण ऐकलं कोविड हा एक विषाणू होता. त्याचबरोबर आपण म्हणतो बाळाला फ्लू झाला, फ्लू पण एक विषाणू आहे. आणि स्वाईन फ्लू जे आपण ऐकतो बरेच वेळा तो पण एक विषाणूतला भाग आहे. तर विषाणूमुळे देखील निमोनिया होऊ शकतो. आणि निमोनियाचं तिसरं कारण असतं बुरशी, ज्याला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो. पण हे एक विशेष कॅटेगरीच्या पेशंटमध्ये बुरशीमुळे निमोनिया होतो, म्हणजे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झालेली आहे किंवा एखादा रुग्ण किमोथेरपी घेत असेल, अशा केसेसमध्ये बुरशीमुळे निमोनियाची लागण होऊ शकते. तर हे वेगवेगळ्या कारणांनी निमोनिया होतो. आणि त्याचबरोबर मला इथं असं सांगू इच्छितो की निमोनिया हा नवजात बालक म्हणजे पहिल्या दिवशीचं 1 दिवसाचं जन्मलेल्या बाळालाही निमोनिया होऊ शकतो, फक्त तो आईकडून बाळाला होतो. तर नवजात शिशूपासून प्रौढांपर्यंत हा निमोनिया होऊ शकतो. पण मग याचा वयाशी असा काही पर्टिक्युलर संबंध आहे निमोनिया होण्याचा? हो, वयासाठी जर आपण बघितलं तर वयामध्ये मुख्यतः आपण असं असतं की जेवढे एक्स्ट्रीम एजेस आपण म्हणतो म्हणजे काय, तर नवजात शिशू किंवा 5 वर्षाहून खालील असलेल्या मुलाला जर निमोनिया झाला किंवा त्याचबरोबर जर प्रौढ असेल वयस्कर 65 वर्षाच्या वर, तर अशा लोकांना जर निमोनिया झाला तर त्याचं रूपांतर जर योग्य उपचार नाही मिळालं तर तीव्र निमोनियामध्ये होऊ शकतो आणि त्याच्यामुळे जीवाला धोका होण्याची संभावना असते. काही वेळेस काय होतं, सर्दी होते, खोकला होतो, तो थोडे जास्त दिवस चालतो, तर आई वडील थोडा विचार करतात ठीक आहे घरच्या घरी थोडं औषध देऊन आपण बरं करू. पण मग जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतात तेव्हा काय लक्षणं त्यांना ऍक्च्युअली असतात? बरेच वेळा असं सांगितलं जातं पालकांना की तुमच्या बाळाला निमोनिया झालाय, तर मनात असे संभ्रम होतात की निमोनिया म्हणजे काय, आता मी काय करू.
तर लिमोनियाची लक्षणं साधारणतः ही नॉर्मल जो सर्दी खोकला असतो, ज्याला आम्ही पहिले अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो, म्हणजे नाकाचं घसा दुखणे, ह्या गोष्टी पहिले चालू होतात आणि बऱ्याच मुलांमध्ये ही गोष्ट इथपर्यंत होऊन थांबून जाते. पण बऱ्याच मुलांमध्ये असं लक्षात येतं की जेव्हा हे इन्फेक्शन नाका घशातलं खाली फुफ्फुसापर्यंत जातं, जसं मी म्हटलं वायुकोशापर्यंत हा दोष जातो, तेव्हा त्यांना सर्दी, खोकला, ताप येणं आणि नुसतं ताप येणं नाही तर त्यांचं खाणं पिणंही कमी होऊन जातं. या गोष्टीबरोबर सगळ्यात मुख्य लक्षण लिमोनियाचं असतं की धाप लागणे. आई म्हणते की बाळाला धाप लागते आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्रित आल्या तर धाप लागणे या विषयावरून आपण म्हणू शकतो की याला साधारणतः हा निमोनिया सदृश रुग्ण असू शकतो. तर ही निमोनियाची सौम्य निमोनियाची ही लक्षणं झालेली. खरं याविषयी आपण अजून माहिती घेऊया. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण छोटीशी विश्रांती घेणार आहोत. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे लहान मुलांमध्ये होणारा निमोनिया. डॉक्टर, आपण निमोनियाची सुरुवातीची लक्षणं आपण बघितली, पण तीव्र निमोनिया जेव्हा होतो तेव्हा त्याची काही वेगळी लक्षणं असतात का? सामान्यतः आपण बघितलं तर 70-80% हा निमोनिया सौम्य असतो आणि ते तसेच 4 ते 5 दिवसात बरे होतात. इथं मला मुख्यतः पालकांना सांगावंसं वाटतं की जे विषाणूमुळे होणारे निमोनिया आहेत ते 4-5 दिवसात, जास्तीत जास्त 1 आठवड्याभरात बरे होऊन जातात. त्यांना काही फार उपचार लागत नाही. पण काही निमोनिया हे तीव्र स्वरूपाचे रूप धारण करतात. मग याच्यामध्ये आपण बघताना आपल्याला जसं मी सांगितलं की निमोनियाच्या लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, ताप येणं, खाणं पिणं कमी करणं, ह्या गोष्टी असतातच. पण त्याचबरोबर आईचं मुख्य सांगण्याचं लक्षण असतं की बाळाची छाती हापसते आहे किंवा बाळाचा श्वास खूप वाढलेला आहे, दम लागल्यासारखं वाटत आहे आणि बाळाला घरघरी असा आवाज छातीतून येतो आहे. या सगळ्या गोष्टी जर असतील आणि त्याचबरोबर जर निमोनियाची लागण ही तीव्र स्वरूपात जात असेल तर हळूहळू बाळाचे ओठ आणि हात, बोट हे पण निळे पडायला लागतात आणि त्याला आम्ही सायनोसिस म्हणतो. म्हणजेच प्राणवायूची जी लेवल असते शरीरातली ती कमी झालेली आहे. त्यामुळे बाळ निळं पडतं आणि त्याचबरोबर जेव्हा ऑक्सिजन तुमच्या मेंदूला पोचत नाही त्यामुळे बाळाची शुद्ध पण हरपू शकते आणि बाळ बेशुद्धही होऊ शकतो. तर बेशुद्ध बाळ, निळं पडलेलं बाळ, खूप जास्त तीव्र श्वसनाची गती असेल तर या सगळ्या गोष्टींना आपण तीव्र निमोनिया असं म्हणू. आणि इथं मी प्रेक्षकांना परत सांगू इच्छितो की जेव्हा हे सगळी लक्षणं तुम्हाला दिसली आणि जर बाळाला ताप येत असेल आणि ताप गेल्यावर बाळ चांगलं खेळत असेल, तापाचं आपण औषध देतो, ते झाल्यावर बाळाची परत ॲक्टिव्हिटी होते, अशा याच्यामध्ये आपण निमोनिया हा साधारणतः विषाणूमुळे असतो. तर याच्यात आपण फार काळजी करण्याची गरज नसते. ते बाळ बऱ्यापैकी घरीच उपचार घेऊन बरा होतो. तर ताप गेला आणि बाळ खेळत असेल, बाळाची ॲक्टिव्हिटी चांगली असेल तर फार घाबरून जायचं कारण नसतं. पण जर जीवाणूमुळं म्हणजे बॅक्टेरियामुळे जर निमोनिया होत असेल तर ताप गेल्यानंतर देखील बाळ हे मलूल पडलेलं असतं, बाळ हे झोपून असतं, बाळाचं खाणं पिणं खूप कमी झालेलं असतं. अशा कंडिशनमध्ये आपण म्हणू शकतो की मला तातडीने डॉक्टरांची सल्ला घेणं गरजेचं आहे. तर ती तीव्र लक्षणं आहेत आणि जीवाणू आणि विषाणूमुळे होणारे, तापेमुळे होणारे वेगवेगळे प्रकार पण आपण आता बघितले. बरोबर आहे डॉक्टर. जेव्हा ऋतू बदल होतो तर काहींना आता उन्हाळा असला तरी सर्दी होते, पावसाळा असला तरी सर्दी होते आणि हिवाळ्यात तर होतेच होते बऱ्याच जणांना. तर ऋतू बदलाचा आणि निमोनियाचा काय संबंध आहे? तुम्ही खूप हा चांगला प्रश्न विचारलाय. कारण याच्यामध्ये असं होतं की साधारणतः जगात तुम्ही बघितलं तर पश्चिमात्य देश असतील किंवा भारत असेल तर वेगवेगळ्या ऋतूत निमोनियावर आपलं डोकं काढत असतं. पण भारतामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्याला रुग्ण संख्या ही निमोनियाची वाढते. जसं आता आपल्याकडे थंडीची सुरुवात झाली आहे, नोव्हेंबर डिसेंबर महिना चालू झालेला आहे. तर याच्यामध्ये हिवाळा ऋतूमुळे साधारणतः घरातले लोक सगळे खिडक्या बंद करतात, घरात एकत्र राहतात, त्याच्यामुळे संसर्गजन्य रोग पसरतो एकमेकांमध्ये, खेळती हवा घरात राहत नाही. आणि तसंच हिवाळ्या ऋतूमध्ये जर तुम्ही बघितलं तर वातावरण हे थंड झाल्यामुळे सगळे धुळीकण हे खाली येतात, ज्याला आपण स्मॉग किंवा फॉग म्हणतो. आणि याच्यामुळे जे धुळीकण आणि जंतू सगळे पर्यावरणात खालच्या स्तराला राहिलेले असतात. तर या गोष्टीमुळे निमोनियाचं प्रमाण हे वाढतं.
ते हिवाळ्या ऋतूमध्ये थोडी आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. जेव्हा हे आपण लक्षणं बघतो तर त्याचे प्रकार कुठले असतात ते काय सांगाल? न्यूमोनियाचे प्रकार मुख्यतः वैद्यकीय भाषेत जर बघायचं झालं तर दोन असतात, की एक आम्ही ज्याला म्हणतो लोबार न्यूमोनिया, म्हणजे फुफ्फुसाचा एक भागच फक्त अफेक्ट झालेला असतो आणि बाकीचं फुफ्फुस नॉर्मल असतं. आणि दुसरा त्यातला प्रकार असतो की पूर्ण फुफ्फुसाला, म्हणजे दोन्ही फुफ्फुसांना सूज आलेली असते. तर असे हे दोन प्रकार वैद्यकीय दृष्ट्या असतात. त्याच्यात थोडा उपचारांमध्ये त्याच्यामध्ये फरक असतो वैद्यकीय दृष्ट्या. तर हे दोन प्रकारचे न्यूमोनिया असतात. जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतात की मला त्रास होतोय तर तुम्ही बघा आणि न्यूमोनियाचं तुमचं लक्षण कळलं तुम्हाला, तर तुम्ही काय त्यांना उपचार सुचवता? उपचार सुचवायच्या आधी सगळ्यात प्रथम आम्ही बघतो की ह्या बाळाला निमोनिया का झाला असेल, असं आमचं एक मनात शंका असते. कारण असं आपण साधारणतः समाजात बघतो की एखादा सुदृढ बालक असेल त्यालाही निमोनिया होतो, पण जे रिस्क फॅक्टर आम्ही म्हणतो की बाबा ज्याच्यामध्ये तीव्र निमोनिया होण्याची शक्यता जास्त आहे, तर अशामध्ये आम्ही त्यांची वैद्यकीय इतिहास पहिले तपासतो. त्याच्यामध्ये मी पालकांना सांगू इच्छितो की जे काही तीव्र निमोनिया होण्याचे रिस्क फॅक्टर असतात, म्हणजे कुठल्या मुलांची आपण काळजी घ्यायला पाहिजे, तर ज्यांना हृदयासंबंधित आजार असतील, म्हणजे हृदयामध्ये छिद्र असेल, अशा बाळांना निमोनिया हा होतोच आणि त्यांना तो तीव्र स्वरूपाचा होऊ शकतो. त्याचबरोबर जर त्यांची श्वसन नलिकेमध्ये समजा काही दोष असेल तर त्या नलिकेमधल्या जी रचना व्यवस्थित नसेल जन्मतः, तरी त्यांना वारंवार निमोनिया होऊ शकतो तीव्र स्वरूपाचा. त्याचबरोबर ज्या बालकांना किडनीचे दोष आहे किंवा ज्यांना स्टिरॉइडचं औषध खूप दिवसापासून चालू आहे आणि किमोथेरपीची औषधं चालू आहेत, तर या बालकांची रोगप्रतिकारक शक्ती ही थोडी कमी झालेली असते, तर यांना तीव्र निमोनिया होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अकाली जन्माला आलेलं बाळ, ज्याला आपण प्री मॅच्युअर बेबी म्हणतो, यांचे देखील फुफ्फुसाची वाढ पूर्ण नसते, त्याच्यामुळं यांनाही निमोनिया होण्याची लागण असते, भीती असते. तर हा वैद्यकीय इतिहास पहिले आम्ही बघतो की याच्यामध्ये बाळा कुठं बसतंय आणि मग त्याच्याप्रमाणे उपचार ठरवले जातात की याला घरी उपचार द्यावे का दवाखान्यात आपण ऍडमिट करून उपचार द्यावे. हा प्रश्न बरेच वेळा पालकांच्या मनात असतो की माझ्या बाळाला तर घरीच उपचार दिले जात आहेत. काही पालक म्हणतात नाही नाही, माझ्या बाळाला निमोनिया झालाय, आपण नेऊन ऍडमिट करूया, डॉक्टरांनी मला ऍडमिटचा सल्ला दिलाय. तर निमोनियाचे प्रकार आणि रिस्क फॅक्टर याच्यावर ही उपचार पद्धती आम्ही ठरवली जाते. म्हणजे पालकांनी अशी शंका मनात ठेवू नये की माझ्याच बाळाला काय ऍडमिट केलं, ह्यांच्या बाळाला नाही केलं, किंवा असं जे एक मिसकन्सेप्शन असते ती त्यांनी बाजूला ठेवायला पाहिजे, कारण मुलाचं आरोग्य हे जास्त महत्त्वाचं असतं. डॉक्टर, जेव्हा नवजात शिशूच्या बाबतीत आपण न्यूमोनियाचा विचार करतो तर स्तनपानाचा त्याच्यावर कितपत परिणाम होतो? पालकांना हे माहीत पाहिजे, जर 6 महिने आईने बाळाला स्तनपान केलं असेल, फक्त स्तनपान आपण ज्याला म्हणतो एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग, तर आईच्या मातेच्या दुधांमार्फत काही रोगप्रतिकारक शक्ती बाळाला दिली जाते. तर जे बालके पहिले 6 महिने आईचं फक्त दूध घेतात, 2 वर्षापर्यंत आपण ब्रेस्ट फिडिंग चालू ठेवतो स्तनपान, तर अशा बालकांना असं संशोधनातून पुढे आलेलं आहे की अशा मुलांना निमोनिया आणि जुलाब याची लागण खूप कमी प्रमाणात होते. जरी झाली तरी तो निमोनिया तीव्र होत नाही. त्यामुळे पालकांनी हे लक्षात घ्यावं की स्तनपान 6 महिने करणं हे खूप महत्वाचं आहे. बाळ डिलिव्हरी झाल्यावर बरेच वेळा वरचं दूध दिलं जातं किंवा काही कारणास्तव पावडरचं दूध दिलं जातं, तर ते वैद्यकीय दृष्ट्या अगदीच गरजेचं असेल तर ठीक आहे, पण स्तनपान हे करणं खूप गरजेचं आहे, ज्याने न्यूमोनियामुळे होणारा मृत्यूदर हा कमी होतो. म्हणजे आपण जे म्हणतो रोगप्रतिकारक शक्ती ही आईच्या दुधातनंच पहिली बाळाला मिळते आणि त्याच्यामुळे न्यूमोनिया काय आणि इतरही कुठलेही आजार काय हे बालकांना टाळता येतात किंवा आई वडिलांनाही त्यापासून संरक्षण मिळतं बालकांचं. अगदी बरोबर. डॉक्टर, मगाशी मी जे तुम्हाला विचारलं की स्तनपान, लहान मुलांचा न्यूमोनिया, आता त्याची जी लक्षणं असतात त्याच्यावरनं तुम्ही तपासण्या कुठल्या सांगतात त्यांना? तपासण्यामध्ये बरेच वेळा पालकांच्या मनात असा संभ्रम असतो की बाबा एक्सरे करायला पाहिजे, त्याचे रक्त तपासण्या पाहिजे. तर मला इथं असं सांगावं इच्छितो की निमोनिया हा आजार असा आहे आणि तो फक्त तपासणीवरील देखील त्याचं निदान होऊ शकतो. म्हणजे आज जर आपण बघितलं की भारत एवढा मोठा देश आहे आणि बरेच खेडेगावात आपले लोक राहतात, इंटिरियर मध्ये लोक राहतात आणि प्रत्येकाच्या दारी आशा वर्कर जी असते ती जाते, खेडोखेडी दारादारावर आशा वर्कर जाते. आज
सरकारी याच्यातून त्यांना देखील शिकवल्या गेलेलं आहे की निमोनिया कसा ओळखावा. तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर लक्षण जे मी सांगितलं, सर्दी खोकला ताप. दुसरं बाळाला ची श्वसन गती जी असते ती आम्ही 1 मिनिट मोजतो. मला तपासण्यासाठी काही नको, मला स्टेथोस्कोप नको, मला एक्सरे नको. जर त्याचा श्वासोश्वासाचा रेट जास्त असेल, म्हणजे काय, जर 2 महिन्याचा बाळ असेल, 2 महिन्याहून कमी, आणि त्याची श्वासाची गती जर 60 असेल, 60हून जास्त, तर त्याला निमोनिया आहे. 2 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत ही गती 50हून जास्त असते, आणि 5 वर्षापर्यंत, 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत ही 40. तर 60, 50, 40 ह्या वयानुसार जर ही श्वसनाची गती जास्त असेल तर एक विदाउट स्टेथोस्कोप, एक्सरे न करता देखील आपण निमोनियाचं निदान करू शकतो की या बाळाला निमोनिया आहे. पण मग प्रश्न येतो की एक्सरे कधी करावा, रक्ताच्या तपासण्या कधी कराव्या. तर वैद्यकीय सल्ल्यानुसार जेव्हा काही गुंतागुंत निमोनिया होण्याची शक्यता असते किंवा असं डॉक्टरांना वाटतं की याच्यात काही गुंतागुंती आहे निमोनिया बरोबर, तर अशा केसेसमध्ये आम्ही रक्ताच्या तपासण्या आणि एक्सरे करतो. डॉक्टर, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे लहान मुलांमध्ये उद्भवणारा न्यूमोनिया. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे लहान मुलांमध्ये होणारा न्यूमोनिया, आणि आपले एक्सपर्ट आहेत डॉक्टर उदय राजपूत. डॉक्टर, आपण बऱ्याच भागांविषयी बोललो, लक्षणांविषयी बोललो, पण न्यूमोनियाविषयी बोलताना बरेचदा त्याच्यामध्ये गुंतागुंतही होते हा आजार झाल्यावर, तर त्याच्याविषयी काय सांगाल? निमोनिया हा बऱ्याच वेळा सौम्य स्वरूपाचा असतो आणि बरेच बालकं, जसं मी सांगितलं, 70-80% बालकं ही बरी होऊन जातात. पण गुंतागुंती म्हणजेच कॉम्प्लिकेशन जे वैद्यकीय भाषेत आम्ही म्हणतो, हे 10 ते 20% आजारांमध्ये होण्याची शक्यता असते. बरोबर. आता गुंतागुंत का होते किंवा माझ्याच बाळाला ही गुंतागुंत का झाली असा संग्रह होऊ शकतो. तर याची प्रामुख्याने बघायला गेली तर 2 कारणं आहेत. एक तर जर बाळ कुपोषित असेल, ज्याची रोगप्रतिकारक शक्तीच कमी असेल, अशा बालकांना थोडंसं निमोनिया झाल्यावर गुंतागुंतीची शक्यता जास्त असते. आणि दुसरं कारण असं आहे की जर आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार दिलेली औषधे, मुख्यतः प्रतिजैविके ज्याला आपण अँटीबायोटिक म्हणतो, ही जर रुग्णांनी मध्येच बंद करून टाकली, 7 दिवसाचा कोर्स सांगितलेला असतो पण रुग्ण 3 दिवसानंतर जरा बरं वाटतो म्हणून बंद करून टाकतो, तर संसर्ग हा रक्तात परत वाढू शकतो. तर प्रामुख्याने गुंतागुंती बघितल्या गेली तर आपण ज्याला म्हणतो फुफ्फुसाची फोड किंवा ज्याला फुफ्फुसाच्या भोवती पाणी जमा होणं, त्याचबरोबर बरेच वेळा जर इन्फेक्शन कंट्रोल झालं नसेल तर फुफ्फुसाच्या भोवती पू जमा देखील होतो. आणि हा पू जमा झालेला, फुफ्फुसात झालेला संक्रमण हे रक्तातही पसरू शकतं. आणि तो रक्तातून सगळ्या अवयवांना पसरतो आणि ज्याला अवयव देखील निकामी होतात. म्हणजे त्याचा इफेक्ट फक्त फुफ्फुसावर होत नाही तर तो हळूहळू किडनीवर दिसायला लागतो, हृदयावर दिसायला लागतो, आणि हे इन्फेक्शन मेंदूपर्यंत देखील जाऊ शकतो. आणि अशा कंडिशनमध्ये बाळाला आम्ही म्हणतो की मेंदूचा देखील संसर्ग झालाय आणि त्यात बाळाला झटके येणं, बेशुद्ध होणं, अशी ही गंभीर गुंतागुंती देखील होऊ शकते. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन होऊ नये याच्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणं थोडं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ही तीव्रता रोखण्यासाठी आधीच आपल्याला प्रयत्न करता येतील किंवा वैद्यकीय सल्ल्याने तो टाळता येतो आपल्याला. ही तीव्रता तुम्हाला दिसून येते तर औषधोपचार जेव्हा आपण करतो निमोनियाचा, तर साधा निमोनिया असो किंवा तीव्र निमोनिया, कशा पद्धतीने औषधोपचार देता येतो बालकाला? निमोनिया साधारणतः मी तुम्हाला सांगितलं, जसं आपण बघितले की कारण काय असतात. तर सौम्य निमोनिया जेव्हा होतो पण जो जीवाणूमुळे असतो, म्हणजे बॅक्टेरियामुळे, ज्याच्यामध्ये बाळ खेळत नाहीये, ताप आलं तरी झोपू नये, मलूल पडलंय, अशा केसेसमध्ये आपण बाळाला प्रतिजैविके म्हणजे ज्याला अँटीबायोटिक्स म्हणतो, हा कोर्स आपण देतो. त्याचा एक क्रम असतो. साधारणतः 7 दिवस, काही स्पेसिफिक अँटीबायोटिकचा 3 दिवस, तर तो वैद्यकीय सल्ल्यानुसार घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की विषाणूमुळे होणारा निमोनिया, म्हणजे जे कोविड असेल किंवा फ्लू असेल किंवा स्वाईन फ्लू आपण म्हणतो, हा निमोनियासाठी मुख्यतः असं प्रतिजैविके लागत नाही. विषाणू विरोधी औषधं काही असतात, ऑसेल्टामाव्हिर वगैरे नावाची, पण ही खूप गंभीर तीव्र जर विषाणू रिलेटेड निमोनिया असतील त्याची संख्या खूप कमी आहे.
अशाच फक्त बालकांना दिली जातात. अदरवाईज विषाणूमुळे होणारा निमोनिया हा फक्त सपोर्टिव्ह थेरपी हे यांनी बरा होतो. मुख्यतः दोन्ही निमोनियासाठी गरजेचं आहे की बाळाला सकस आहार देणं, त्याचबरोबर पाणी भरपूर पाजणं, ताप आला तर तापेचं औषध देणं आणि सर्दी खोकल्यासाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देणं. तर हा प्रामुख्याने निमोनियाचा उपचार असतो. अजून एक यातला प्रकार आहे की बुरशीमुळे होणारा निमोनिया. हा घरी कधीच उपचार केला जात नाही. बुरशीमुळे होणाऱ्या निमोनियाला नेहमी दवाखान्यात ऍडमिट करूनच उपचार दिले जातात. त्यांना शिरेतून इंजेक्शन घेणं प्रतिजैविकेची ही गरजेची असते. तर ढोबळमानाने ही औषध उपचार आपण कुठल्या प्रकाराचा निमोनिया आहे ते बघून ठरवलं जातं. अच्छा, पण मग मी बरेचदा नेब्युलायझेशन हा शब्द ऐकलेला आहे, तर तो नक्की काय प्रकार असतो? नेब्युलायझेशन ही पण एक सपोर्टिव्ह थेरपी असते. जेव्हा निमोनिया होतो आणि विशेषतः विषाणूमुळे होतो, त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं की वायुकोशाला सूज असते, त्याचबरोबर बरेच वेळा तुमच्या वायुनलिका देखील आकुंचन पावतात. ह्या आकुंचन पावलेल्या नलिकेंना उघडं करण्यासाठी काही औषधं असतात की जी डायरेक्ट फुफ्फुसामध्ये श्वासाने दिली जातात. तर नेब्युलायझर मशीन हेच काम करते की जे औषध तुमच्या फुफ्फुसांपर्यंत पोचवायचं आहे ते श्वासामार्फत पोचवल्या जातं. त्याची एक फ्यूम तयार होते, तोंडासमोर नेब्युलायझरचा मास धरला जातो आणि ती डायरेक्ट तुमच्या फुफ्फुसापर्यंत औषध जातं आणि आकुंचन पावलेल्या वायुनलिका ह्या उघडल्या जातं. तर नेब्युलायझर एक सपोर्टिव्ह थेरपी निमोनियामध्ये मानली जाते. पण प्रत्येक निमोनियालाच नेब्युलायझर लागेल असं नाही. डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसारच नुसतं आपल्याला नेब्युलायझेशन देणं गरजेचं असतं. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने हे ट्रीटमेंट घेणं कधी पण चांगलं. हो, कारण प्रेक्षक बरेच वेळा पालकांचं असं असतं की नेब्युलायझर बाळाला खोकला झालाय ते घरीच नेब्युलायझेशन देतात. पण वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय नेब्युलायझेशन कोणीही देऊ नये. ते पण एक औषध आहे, त्याचे पण काही साईड इफेक्ट आहेत. त्याच्यामुळे नेब्युलायझेशन हे नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच देणं गरजेचं असतं. डॉक्टर, व्हेंटिलेटर म्हणजे नेमकं काय असतं? व्हेंटिलेटर हा शब्द आपण बरेच वेळा ऐकतो. हा शब्द म्हणजे बाळ जेव्हा तीव्र स्वरूपाचा निमोनिया बाळाला होतो आणि जेव्हा ते ICU मध्ये भरती होतं, ऍडमिट होतं, तेव्हा फुफ्फुसाला आलेली सूज एवढी असते की जी वायूची देवाणघेवाण असते ऑक्सिजनची ती होत नसते. अशा कंडिशनमध्ये कृत्रिम श्वासोश्वास देण्यासाठी जे मशीन वापरलं जातं ते व्हेंटिलेटर म्हणतं. व्हेंटिलेटर ही मशीन असं आहे की ज्यांनी कृत्रिम श्वास फुफ्फुसात ढकलला जातो आणि वायूची देवाणघेवाण नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण व्हेंटिलेटर ही एकदम तीव्र गंभीर स्वरूपाच्या निमोनियामध्येच वापरली जातात. पण मग जेव्हा व्हेंटिलेटरची गरज पडते तेव्हा बालकाला हे दवाखान्यात किंवा रुग्णालयातच ऍडमिट व्हावं लागतं का? हो, अगदीच. म्हणजे व्हेंटिलेटर हे फक्त ICU मध्येच वापरलं जातं आणि ही संख्या खूप कमी आहे. म्हणजे 100 एक 5% 100 मधल्या 5च पेशंटना जे तीव्र स्वरूपाचे निमोनिया असते आणि ज्यांनी वेळेवर उपचार घेतले नसतील असेच रुग्ण शेवटपर्यंत व्हेंटिलेटरवर जातात. मेन हा श्वासाचा रोग आहे. तर प्राणवायू विषयी काय सांगाल? प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. आपण मागच्या 3 वर्षात बघितलं पूर्ण जगात प्राणवायूचं महत्व खूप होतं. कोविडमध्ये ऑक्सिजन जागोजागी कमी पडत होता आणि त्याच्यामुळे कोविडमुळे होणारे आजार वाढत होते. पण निमोनिया देखील असाच फुफ्फुसाचा आजार आहे जसा कोविड होतो. कारणं वेगवेगळी असू शकतात. तर जेव्हा रुग्ण येतो आमच्याकडे आणि थोडंसं तीव्र गंभीर स्वरूपाची लक्षणं जर आम्हाला दिसत असतील तर अशा वेळी आम्ही पल्स ऑक्सिमीटरनी, जे आता आजकाल सगळ्या घराघरी असतील, माहीत असेल कोविडमुळे, तर त्याची प्राणवायूची लेवल चेक केली जाते. जर तो कमी असेल तर लहान बाळाला निमोनियाची जी वाढलेली धाप असते याच्यासाठी ऑक्सिजन आम्ही चालू करतो. ऑक्सिजन हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बघितलं असाल कधी की मास्क लावला जातो किंवा नाकामध्ये फक्त नळ्या लावल्या जातात. तर यांनी किती ऑक्सिजन द्यायचा, किती % द्यायचा याच्याप्रमाणे आम्ही वेगवेगळे डिव्हाइस ऑक्सिजनचे वापरू शकतो. आणि हे पण गंभीर स्वरूपाच्या निमोनियामध्येच प्राणवायू हा लागतो. सौम्य स्वरूपाच्या निमोनियामध्ये प्राणवायूची गरज नसते. मला वाटतं ह्याच्यासाठी पहाटे उठा असे आपले आजी आजोबा वगैरे त्यांच्या काळापासून सांगतात. त्याच्यासाठी ही गरज आहे. शुद्ध हवा घेणे असं महत्व त्याच्यात आहे. बरोबर आहे. या शुद्ध हवेशी रिलेटेड असं मला वाटतं की वातावरणाचा
आणि निमोनियाचा काय संबंध आहे किंवा पर्यावरणाविषयी काय सांगाल? हो, ॲक्च्युली बघितलं गेलं तर भारतामध्ये पर्यावरण हे एक मुख्य कारण असू शकतं की निमोनिया होणं. जसं बघितलं की आपली लोकसंख्या बरीच आहे आणि मुख्यतः मोठ्या शहरांमध्ये एकाच खोलीमध्ये 3-4 लोक राहतात, तिथेच लहान मुलं असतात. तर हे दाटीवाटीनी राहणारं ओव्हर क्राउडिंग जे होतं, घराला एकच खिडकी असते किंवा दार असतं, खेळती हवा नसते, तर हे मुख्य कारण आहे की तिथे संसर्ग लगेच पसरतो. आणि प्रदूषण पण. आणि प्रदूषण तर आजकाल मोठी बाब झाली आहे. जसं आपण बघतो की हवेचं प्रमाण बऱ्याच बातम्यांमध्ये दाखवला जातो आणि तो ढासळत असतो. जसं दिल्लीमधील हवा एवढी झाली, ज्याला AQI आपण म्हणतो, हे पण जर एअर क्वालिटी इंडेक्स जर खराब होत असेल आणि हिवाळ्यात ही आणि खराब होते, तेव्हा पण देखील निमोनियाचं प्रमाण वाढतं. पर्यावरणाचं मुख्यतः गावी जर आपण बघितलं तर गावांमध्ये आता चुली असतात आणि घरातील जर चूल असेल तर त्यातनं निर्माण होणारा धूर आणि त्याच्याच बरोबर जर पालकांमध्ये कोणी सिगारेटचं स्मोकिंग करत असेल किंवा बिडी असेल तर हे सगळे धूर जे असतात ते लहान बालकाच्या कमकुवत फुफ्फुसासाठी इजा निर्माण करू शकतात. आणि या घातक प्रकार शक्यतो टाळावेत असं मला वाटतं. प्रेक्षक हो, खूप महत्त्वाचा सल्ला आत्ताच डॉक्टरांनी दिलेला आहे. या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, मगाचपासून आपण बरीच माहिती दिलेली आहे लक्षणांविषयी, तपासण्यांविषयी, त्याचे उपचार कसे करावेत. परंतु लहान मुलांमध्ये जेव्हा न्यूमोनिया होतो तर तेव्हा काळजी कशी घ्यावी त्यांची, याविषयी आम्हाला अजून थोडं मार्गदर्शन करा. जेव्हा लक्षणं चालू होतात सुरुवातीला, बरेच वेळा बाळांना सर्दी होते, खोकला होतो, ताप येणं सुरुवात होते, पण सुरुवातीची अगदी लक्षणं बघितली तर सर्दी खोकल्याचीच असतात. अशा याच्यात काय असतं की काळजी घेण्यासाठी आपण आजकाल शाळांचं देखील एवढं पालकांवर प्रेशर आहे की सर्दी खोकला असलं तरी आपण त्याला औषधं देऊन शाळेत पाठवतो, पण हे त्याच्या भोवतालच्या वातावरणासाठी थोडंसं गंभीर असू शकतं. बाळ जेव्हा शाळेत जातं तेव्हा ते इतर बालकांना देखील इन्फेक्शन देऊ शकतो. तर संसर्ग कसा होतो, तर काळजी घेण्याचं कारण आहे की संसर्ग आपल्याला रोखला पाहिजे. जेव्हा लक्षणं दिसतील तर साधारणतः खोकला सर्दीच्या मार्गाने जे काही जीवाणू विषाणू असतात ही पर्यावरणात दिली जातात. आणि जेव्हा बाळ खोकतं किंवा सर्दी करतं तेव्हा आम्ही सिंपल सांगतो की दरवेळी तुमच्याकडे रुमाल असणं गरजेचं नाही किंवा असेलच असं नाही, किंवा तोंडावर हात ठेवणं किंवा साधं आहे की कोपरा ठेवा तुम्ही शिंकताना आणि कोपरा वर करून तुम्ही शिंका किंवा खोका, जेणेकरून ते पसरणार नाही. तर ही काळजी खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर जेव्हा बाळ घरामध्ये घरामध्ये जसं मी सांगितलं की वयाचा हा खूप मोठा फरक आहे निमोनियासाठी. वयस्कर लोक घरात असतात, वयस्कर लोकांच्या रोग प्रतिकारक शक्ती ही देखील कमी झालेली असते आणि जसं नवजात आणि कमी वयाच्या बाळांमध्ये तीव्र निमोनिया होतो तसं त्यांना देखील रिस्क असते. आणि त्याच्यामुळं जेव्हा कधी एखाद्या बाळाला जर सर्दी खोकला झाला तर वयस्कर लोकांपासून त्याला लांब ठेवणं किंवा त्या बाळाची काळजी एक वेगळ्या खोलीत घेणं हे खूप महत्वाचं आहे. किंवा वाईस वर्सा सुद्धा की जर म्हाताऱ्या माणसांना असेल किंवा घरात कोणालाही असेल सर्दी खोकला तर लहान मुलांना थोडंसं त्यांच्यापासून काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर जसं सांगितलं की आहाराचा खूप महत्वाचा भाग आहे. मी म्हटलं सकस आहार घ्यायला पाहिजे. तर बरेच प्रश्न असतात पालकांमध्ये की निमोनिया झालाय, सर्दी खोकला झालाय, मग हे दूध द्यायचं की नाही किंवा आंबट पदार्थ द्यायची की नाही. तर एक ढोबळ मनाने असं लक्ष ठेवता येईल पालकांना की असं सकस आहार मधला कुठलाच घटक नाही की जो निमोनिया असेल तर तुम्ही थांबवावा. दुधाचं बरेच वेळा असतं की कफ आहे म्हणून दूध देऊ नये, पण असं ही थोडीशी समज आहे, गैरसमजुती आहे. तर बाळाला तुम्ही गरम दूध, हळदीचं दूध हे देऊ शकता. त्याचबरोबर जे नॉर्मल आपलं जेवण आहे, हलका आहार असतो, वरण भात, भाजी पोळी, हे नेहमी आपण आजारपणात देऊ शकतो. मग काळजी घेण्यासाठी काय करावं की बाळ जेव्हा बरं आहे तेव्हा त्याला काय आपण आहार द्यावा की जेणेकरून त्याला सर्दी खोकला कमी होईल. खरं, आत्ताच्या पालक आम्हाला बरेच वेळा विचारतात की डॉक्टर, आमच्या बालकांना सारखा सर्दी खोकला होतोय, मग आम्ही काय त्यांना जेवण देऊ. सीझन चेंज झाला की लहान मुलांना आजकाल लगेच सर्दी खोकला होतो. तर एक प्रामुख्याने जी व्हिटॅमिन सी आपण जे म्हणतो जीवनसत्व, सी जीवनसत्व असतं, यांनी रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स ही कमी ठेवले जातात, याच्यामुळे कमी होतात. जर सी जीवनसत्वाची जर शरीरात कमी असेल तर निमोनिया किंवा वारंवार सर्दी होणं ही लक्षणं असतात. तर
प्रामुख्याने जे आंबट गोष्टी असतात म्हणजे लिंबू असेल किंवा पिवळी भाजीपाला पिवळ्या फळं असतील किंवा हिरवी भाजी असेल, यामध्ये हे व्हिटॅमिन सीचं जीवनसत्व भरपूर असतं, जीवनसत्व ए पण असतं. हे दोन्ही जीवनसत्व खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे सकस आहार, एक फळभाजी, एक फळ, त्याचबरोबर प्रोटीन्स, आपण रोज जर बाळ एक अंड खात असेल तर त्याला एकदम व्यवस्थित प्रकारे प्रोटीन्स मिळतात. तर ते एक महत्वाचं आपण काळजी घेऊ शकतो. त्याच्या जोडीला व्यायाम कसा मुलांना तुम्ही सजेस्ट कराल? व्यायाम तर आजकाल सगळ्याच आजारांसाठी महत्वाचा आहे. जसं आपण बघतो की स्थूलता वाढत चाललेली आहे शहरांमध्ये, फास्ट फूडचं फॅड वाढत चाललेलं आहे आणि एक मोकळी हवा मिळणं पण गरजेचं आहे. त्यामुळं थोडंसं मोबाईलचा वेळ कमी करून मुलांनी बाहेर खेळणं हे तितकंच गरजेचं आहे की जेणेकरून त्यांचा फक्त निमोनिया नाहीच तर सर्वांगीण विकासासाठी ती मदत होते. तर व्यायाम हा खूप गरजेचा आहे. अगदी खरं. डॉक्टर, आजकाल ना सगळ्यांचं ज्ञान वाढत आहे, डॉक्टरांचा सल्ला पण वेळोवेळी घेतात. लसीकरणाविषयी याबद्दल काय सांगाल की निमोनिया आणि लसीकरण हे कसं एकमेकांशी निगडित आहे? लसीकरण हा बघायला गेला तर खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण बरेच पालकांना अशी शंका असते की आम्हाला सरकारी इस्पितळात एक लस मिळते आणि खाजगी इस्पितळात वेगळी लस सांगितली जाते किंवा खाजगी इस्पितळात वेगळी स्पेशल लस उपलब्ध आहे आणि ती सरकारी इस्पितळात नाही. तर मी या कार्यक्रमाद्वारे सर्व पालकांना सांगू इच्छितो की जी महत्त्वाचे आजार आहेत आणि ज्यांनी एखाद्या बाळाला गंभीर स्वरूपाचा आजार होऊ शकतो त्या सर्व लसी ह्या सरकारी इस्पितळात फ्री ऑफ कॉस्ट मोफत उपलब्ध आहे. हे पहिलं जाणून घेणं गरजेचं आहे. मग निमोनियासाठी यातल्या कुठल्या लसी आहेत? तर साधारणतः आपण म्हणतो की डांग्या खोकला, ज्याला आपण पर्ट्युसिस म्हणतो, याची लस ही सर्व सरकारी इस्पितळात जन्माला आल्यापासून 6, 10 आठवडे, 14 आठवडेला 3 ह्या लसी दिल्या जातात आणि पुढे त्यांचे बूस्टर डोजेस पण कंटिन्यू राहतात. तर डांग्या खोकला त्यांनी कमी केला जातो. आता पेंटाव्हॅलंट म्हणजे 5 व्हॅक्सिन एकत्र असलेली एक लस आहे, ती पण सर्व सरकारी इस्पितळांमध्ये मोफत दिली जाते. त्याच्यामध्ये देखील एच इन्फ्लुएन्झा नावाचा जो निमोनियाचा कॉमन जीवाणूमुळे होतो त्याच्याबद्दलची ती लस आहे. तर ही पण घेणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या काळात तुम्ही बघितलं असेल की बरेच पालक आम्हाला विचारतात की डॉक्टर निमोकोकल निमोनियाची लस आम्ही ऐकतोय, जी महागाची आहे आणि जी महागाची आहे त्याचे दर खूप बाहेर महाग असतं खाजगी रुग्णालयामध्ये. तर ही लस देखील आता सरकारी इस्पितळात उपलब्ध झाली आहे. त्याच्यामुळं निमोकोकल निमोनियाची लस देखील सरकारी इस्पितळात आपल्याला मोफत मिळेल आणि त्याच्यामुळे निमोनिया जो होतो तो प्रिव्हेंट केला जातो. याचबरोबर गोवरची एक आजार आहे, गोवरची जी आपण लस ऐकतो, मिझल्स ज्याला म्हणतो, गोवरमध्ये देखील निमोनियाचं प्रमाण हे तीव्र असतं. एखाद्या मुलाला जर गोवर झाला आणि गोवरमध्येच त्याची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होते आणि अशा वेळी त्याला निमोनियाची लागण तीव्र होऊ शकते. तर गोवरची लस देखील निमोनियासाठी काम करते. तर ह्या 4 ज्या लसी आहेत या सर्व लसी सरकारी इस्पितळात मोफत दरात प्रत्येक रुग्णाला दिल्या जातात. याचबरोबर दुसरा प्रश्न असा असतो की डॉक्टर आम्हाला अशी काही सांगितलं की काही लस पेनफुल आहे आणि काही लस पेनलेस आहे किंवा साईड इफेक्ट काही लसांचे जास्त आहेत नसतात. तर खाजगी इस्पितळांमध्ये काही महागड्या लसींमध्ये साईड इफेक्ट कमी आहेत असं त्यांना सांगितलं जातं किंवा ही पेनलेस आहे. तर असं फार काही फरक नसून सगळ्या लसींचं जर तुम्ही बघितलं तर त्यांची जी उपचार करायची क्षमता असते किंवा निमोनिया प्रिव्हेंट करायचं प्रोटेक्शन रेट असतो हा सारखाच असतो. आणि थोडेफार साईड इफेक्ट ह्या प्रत्येक लसीला असतात पण ते अगदी मायनर असतात. थोडंसं पाय दुखणं किंवा ताप येणं आणि हे सगळ्या पेशंटमध्ये दिसतीलच असे नाही. आणि खूप हे मायनर लस असल्यामुळे लसीकरणाला कोणी घाबरून जाऊ नये. जेवढ्या लसी महत्वाच्या आहेत त्या सगळ्या लसी सरकारी इस्पितळामध्ये दिल्या जातात. डॉक्टर, या संदर्भात सरकारी काही योजना आहेत का की ज्या अंतर्गत या लसी मोफत दिल्या जातात? या सर्व लसी ज्या आहेत त्या आपल्याला युनिव्हर्सल इम्युनायझेशन शेड्यूल प्रमाणे मोफत दिल्या जातात. यासाठी जेव्हा रुग्ण पेशंट दवाखान्यात येतो त्यांचा केस पेपर हा मोफत असतो. त्यांना दिले झालेल्या सगळ्या लसी या मोफत असतं. त्याच्याबरोबर लसीकरणाचं एक वेगळं कार्ड पण दिलं जातं. आणि याच्याच बरोबर त्यांचा फायदा असा होतो की दर लसीकरणाला बाळाची उंची, डोक्याचा घेर, त्याचं वजन हे चेक केलं जातं. मग ज्याला आम्ही म्हणतो ग्रोथ चार्ट.
हे ग्रोथ चार्ट देखील त्या लसीकरणाच्या कार्डवर असतं. म्हणजे बाळाचा सर्वांगीण विकास जो असतो तो चेक केला जातो. म्हणून मी सगळ्यांना इथे आव्हान देऊ इच्छितो की जे काही तुम्हाला असेल, शंका असतील, तुम्ही सरकारी रुग्णालयात या, तिथे तुम्हाला मोफत दरात सगळ्या रुग्णांना लसी मिळतील. या सगळ्या लसी चांगल्या आहेत, याच्यात काहीच असं नाही की याचं प्रोटेक्शन कमी आहे, खाजगी रुग्णालय, हे सगळ्या लसी खूप चांगल्या प्रकारे काम करतात, याच्यात काहीच हे नाही. फक्त एक शंका आत्ताच्या काळात लोक विचारतात की फ्लूची लस एक असते ज्याला इन्फ्लुएन्झा आपण म्हणतो, ही लस सरकारी इस्पितळात नसते, पण ही लस प्रत्येक बालकाला देणं असं गरजेचं नाही. कारण फ्लू म्हणजे काय तर सीझनल फ्लू आपण ज्याला म्हणतो, इन्फ्लुएन्झा हा साधारणतः वर्षातून 2 वेळा तरी प्रत्येक माणसाला सर्दी खोकला स्वरूपात होतो. कुठल्या बालकांना ही लस देणं गरजेचं आहे तर ज्यांना मी म्हटलं रिस्क फॅक्टर आहे, जसं हृदयाचं छिद्र आहे किंवा किडनीचा आजार आहे किंवा काही बालकांना ऑलरेडी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे, अशा बालकांना ही फ्लू लस देणं गरजेचं असतं. प्रत्येक बालकांना आपल्याला ही फ्लू लस गरजेची नाही. काही थोडी रोगप्रतिकारक शक्ती पण वाढण्यासाठी साधा सर्दी खोकला होऊन गेलेला पण चांगला असतो. त्यामुळे ही फ्लू लस प्रत्येकानेच घ्यावी अशी गरजेची नाही, हे मी या कार्यक्रमाद्वारे सांगू इच्छितो. अतिशय मोलाचा असा सल्ला दिलेला आहे, ज्याच्यामुळे पालकांनाही थोडंसं कुठंतरी छान वाटलं असेल की सगळ्या लसी देणं गरजेचं नाही आहे. आणि या बाबतीतही डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. प्रेक्षक हो, अशीच आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत. घेऊया छोटीशी विश्रांती. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, आपण बरीच चर्चा जी केली त्याच्यामध्ये न्यूमोनियाची वेगवेगळी ट्रीटमेंट कशी केली जाते, सरकारी रुग्णालयात कुठल्या प्रकारचं वॅक्सिन अवेलेबल आहे हे पण तुम्ही सांगितलं. पण काही वेळेस असं होतं की हा न्यूमोनिया आहे का असं पालकांना वाटू शकतं, पण मग तो न्यूमोनिया नसतो. तर ह्या लक्षणांची जी सिमिलॅरिटी आहे ह्याच्याबद्दल काय सांगाल? न्यूमोनियाचे अनुकरण करणारे काही आजार आहेत. कधी कधी काही रुग्णांमध्ये हे थोडंसं डायग्नोस्टिक चॅलेंज म्हणजे आम्हाला निदान करण्यासाठी चॅलेंज येऊ शकतं. साधारणतः जी मुलं खूप पहिल्यांदाच हृदयात छिद्र आहे म्हणून ज्यांचं निदान झालेलं नसतं आणि ती येतात, त्यांना देखील धाप जास्त असते. त्याचबरोबर गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स म्हणजे जे काही आपण बाळ खातं ते कधी कधी थोडंसं घशाशी येऊन जातं आणि मग त्यांना पण देखील खोकला येणं, ठसका लागणं अशी न्यूमोनिया सारखी लक्षणं येतात. त्याचबरोबर दमा हा आजार असा असतो की जो सीझनल याच्यामध्ये दम्याचा रुग्ण हा न्यूमोनिया सारखा वाटू शकतो. तर त्याच्यामुळे ही काही आजार अशी आहेत की जी न्यूमोनिया सदृश वाटू शकतात, पण बरेच वेळा त्याचे न्यूमोनिया सारखे उपचार करून देखील त्यांच्यात सुधारणा होत नाही, बरा होत नाही. मग अशा वेळी आपण काही पुढच्या सखोल तपासण्या करून पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येतं की याचं निदान काही वेगळं असू शकतं. पण ह्या काही बोटावर मोजण्या एवढ्याच केसेस आम्ही बघतो. पण अशा याच्यामध्ये कधी कधी न्यूमोनियाचं आणि बाकीच्या आजाराचं कन्फ्युजन होण्याची शक्यता होऊ शकतं. न्यूमोनियाविषयी बोलताना आपण व्हेंटिलेटर किंवा नेब्युलायझेशन किंवा रुग्णालयात दाखल होणं असं बरेचदा म्हटलं, तर हा जो खर्च असतो तो बऱ्यापैकी असू शकतो किंवा हे आजाराची ट्रीटमेंट म्हणतो जेव्हा, तर हे उपचार खर्चिक असू शकतात. तर सरकारी योजना कुठल्या अशा आहेत का की ज्याच्यामुळे पालकांना दिलासा मिळू शकतो? हो, आपल्याकडे सध्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना अशी ही कार्यरत आहे गेली बरेच वर्षापासून. तर जे खरंच गरजू रुग्ण आहेत, ज्यांचं दारिद्र्य रेषेखालचं कार्ड आहे, ज्याला आपण पिवळं रेशन कार्ड म्हणतो किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल, तर या रुग्णांना जेव्हा आपण दाखल करतो, तो न्यूमोनिया असतील त्याच्यात वेगवेगळे 700 ते 800 आजार इन्क्लूड केलेले आहे, न्यूमोनिया तर त्याच्यात आहे, तर त्यांची पूर्ण उपचार ही या योजनेमार्फत मोफत केली जातात. इनफॅक्ट मी इथे कार्यक्रमाद्वारे सांगू इच्छितो की बरेच वेळा असं असतं की महागडी काही इंजेक्शन लागणार असतात आणि त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत जर पेशंटचं नाव नोंदणी झालं असेल, त्याच्याकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असेल, तर त्यांना ही औषधं देखील सरकारी इस्पितळात मोफत मिळतात. तर ज्या लोकांकडे महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे कार्ड आहेत किंवा ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी राशन कार्ड आहे, ते रुग्णात येताना घेऊन आलं तर त्यांची नाव नोंदणी होते आणि एक कॅशलेस इन्शुरन्स आपण जसं म्हणतो खाजगी इस्पितळात, तसं ते रुग्णालयात त्यांना पूर्ण मोफत उपचार दिला जातो. आणि भारतामध्ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत 1 वर्षापर्यंतच्या बालकांना
पूर्ण मोफत उपचार दिलेलाच आहे. अरे वा. त्यामुळे कुठलाही आजार असेल तर त्यांना मोफत उपचार आपण देतो. आणि बऱ्याच अशा योजना आहेत की ज्या रुग्ण एकदा दाखल झाले की त्यांच्या मार्फत त्यांना बरेच फायदे होऊ शकतात. जसं की मी सांगितलं महात्मा ज्योतिबा फुले योजना, तसंच भारतच्या लेवलला पंतप्रधान योजना देखील चालू आहे. तर आमच्याकडे ससून रुग्णालयात जेव्हा रुग्ण येतात त्यातले बरेच रुग्ण हे आपल्या उत्तर भारतातनं आलेले असतात, कामासाठी मुंबईला येतात, पुण्याला येतात, त्यांचं नाव पंतप्रधान योजनेमध्ये रजिस्टर असतं. तर त्यांना देखील हे पूर्ण उपचार मोफत दिले जातात. तर बरेच योजनांमुळे फायदा होतो आणि बरेच मोफत उपचार मिळण्यासाठी पेशंटला मदत होते. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण खरंच हा विचार केला पाहिजे की हा ज्या औषधोपचार आहेत, तपासण्या आहेत किंवा रुग्णालयात दाखल होणं आहे, हे खर्चिक असतं, पण सरकारी योजनांमुळे आपल्याला तो दिलासा मिळाला आहे, पालकांना दिलासा मिळालेला आहे की नक्कीच त्यांना त्यांच्या पाल्यांना चांगला उपचार देता येईल आणि औषधोपचारही मोफत मिळेल. ही खूपच एक दिलासा देणारी गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे. डॉक्टर, जेव्हा आपण न्यूमोनियाविषयी बोलतो तर विविध प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा करून आता जेव्हा चायनामध्ये एक नवीन व्हायरस आलेला आहे असं आम्ही सगळं वाचतोय पेपरमधनं, तर त्याच्याविषयी काय सांगाल? चीन या देशातल्या बऱ्याच बातम्या आता आपण बघतोय, ते न्यूज चॅनलवर असतील किंवा वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतोय. तर सगळ्यात पहिलं मला सांगायचं की आपल्याला अजिबात घाबरून जायचं नाहीये. पहिले आपण समजून घेऊ की चीनमध्ये या केसेस का वाढत आहेत सध्या. तर चीनमध्ये आपण बघितलं तर उत्तर चीन भागांमध्ये या केसेस जास्त आहे, नॉर्थ चीनमध्ये. आणि या केसेसचं असं आहे की याच्यात कुठला नवीन जीवाणू किंवा विषाणू अजून दिसून आलेला नाही. जे साधारणतः वातावरणात जे इन्फेक्शन असतात, जसं मी सांगितलं की काही मायकोप्लाझ्मा नावाचे जीवाणू आहेत, रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस आहेत, हे सगळे माहीत असलेले जीवाणू विषाणू आहेत. फक्त रुग्णसंख्यांमध्ये वाढ होते. तर आता रुग्णसंख्यांची वाढ होते याला बरीच कारणं चायनामध्ये आहेत. की चायनाचे जे कठोर निर्बंध होते कोविडचे, ते बऱ्याच आतापर्यंत देखील लागू होते आणि आता ते निर्बंध देशांनी त्यांच्या उचलल्या गेल्यामुळे 2 ते 3 वर्ष सगळी मुलं घरी होते. काहीच त्यांना इन्फेक्शनचं एक्सपोजर नव्हतं. त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये एक रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, ती झालेली नाही. त्याला आपण इम्युनिटी गॅप म्हणतो. म्हणजे घरी असल्यामुळे ते एकदम सेफ एन्व्हायरमेंटमुळे आले. आणि आता जेव्हा अचानक निर्बंध सगळे उठवले त्यामुळे त्या लोकांमध्ये इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढलं. हे न्यूमोनिया फार गंभीर नाही आहेत. सध्या ते औषध उपचारांना रिस्पॉन्ड करतायत. संख्या नक्कीच जास्त आहे. त्याचबरोबर आता मी जसं म्हटलं की हिवाळा ऋतूही देखील तिथं चालू झालेला आहे. त्याच्यामुळे ही रुग्णसंख्या थोडी जास्त वाटते आहे. हा मुख्यतः कोविडच्या निर्बंधाचा इफेक्ट असल्यामुळे हे दिसून येते. त्यामुळं आपल्याला कुठल्याही गोष्टीने घाबरून जाण्याचा प्रकार नाही की हा कुठला बाबा कोविड सारखा नवीन कुठला आजार आलाय का. तर हा अजिबात तसा नसून हा नॉर्मल जे इन्फेक्शन होत असतं त्याच प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या कोविडच्या निर्बंधांशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे म्हणजे एकंदरीतच पर्यावरणात होणारा जो बदल आहे त्याच्यापासून मुलांना सेफ ठेवणं हे गरजेचं आहे, पण घाबरून जायची गरज नाहीये. म्हणजे मध्यंतरीच्या काळात जे आपण सगळ्यांनीच सहन केलेलं आहे तसं काही घाबरायची गरज नाही, अजिबात गरज नाहीये. तुम्ही म्हणत असाल की भारतामध्ये याचं काय असं असेल, तर भारतामध्ये हा आजार वाढू शकतो का, तर शक्यता नाहीच्या बरोबर आहे. कारण आपण ती फेज ऑलरेडी क्रॉस केली आहे. भारतामध्ये कोविडचे निर्बंध जेव्हा उठले ते टप्प्याटप्प्याने उठले आणि त्याच्यामुळं बालकांना थोडं थोडं एक्सपोजर होत त्यांच्यामध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण आताही आम्ही बघतोच आहे. पण असा कुठला गंभीर न्यूमोनिया आहे की ज्याच्यात निदान होत नाही, वेगळा जीवाणू वाटतं, असं काही नाहीये. आणि आत्ताच मागच्याच आठवड्यात भारत सरकारने निर्देश सगळ्या आरोग्य यंत्रणाला दिलेले आहेत की सतर्कतेने तुम्ही राहा. आमच्याकडे समजा काही न्यूमोनियाचे पेशंट जास्त आढळले तर जी आपली सर्वेक्षण क्षमता आहे भारताची ही खूप चांगली आहे. आरोग्य यंत्रणा अगदी दारादारात पोचलेली आहे, खेडेगावात गेलेली आहे, तिथून देखील रुग्ण रिपोर्ट केला जातो. दरवर्षी भारतात साधारणतः 4 कोटी रुग्णांना न्यूमोनिया होतो आणि ही रिपोर्ट केलेले न्यूमोनिया. त्यामुळे आता देखील भारत सरकारच्या निर्देशानुसार सगळी आरोग्य यंत्रणा प्रत्येक राज्यातली ही सतर्कतेवर आहे आणि कंट्रोल आहे आणि सगळं कंट्रोलमध्ये आहे. आणि अशी चायनासारखी भीती उद्भवणं अजिबात पालकांच्या मनात येऊ नये. सध्या काही असं लक्षणं दिसत नाही आहेत किंवा काही नाही आहे आणि व्हायची शक्यता पण नाहीच्या बरोबर आहे. जागतिक न्यूमोनिया दिवस
याविषयी काय सांगाल आणि आपल्या प्रेक्षकांना आज काय संदेश द्याल? जागतिक निमोनिया दिवस हा 12 नोव्हेंबरला युजली साजरा केला जातो. 12 नोव्हेंबरला साजरा केलेला जागतिक निमोनिया दिवस मार्फत वेगवेगळे संदेश दिले जातात. यावेळी असं आम्हाला सांगू इच्छितो की अर्ली डिटेक्शन अँड एव्हरी ब्रेथ काउंट्स. त्याच्यामुळे प्रत्येक श्वासाला हे महत्त्व आहे. आणि अर्ली डिटेक्शन म्हणजेच लवकर निदान करणं आणि लवकर उपचार चालू करणं, ही बाब या वर्ल्ड निमोनिया डे मार्फत यावर्षीचा संदेश दिलेला आहे. भारतामध्ये पण मी सांगू इच्छितो, आपल्या समाजात देखील जर निमोनियाची लक्षणं तुम्हाला आढळली तर वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. बरेच वेळा उपचार घरात मनाने केले जातात आणि शेवटी उशिराच्या स्टेजला बाळ वैद्यकीय सल्ल्यासाठी येतं. त्यावेळी बराच गंभीर तीव्र समस्या झालेली असते. तर त्याच्यामुळं सगळ्या पालकांनी लक्षात ठेवा, निमोनिया झाल्यास बालकाची व्यवस्थित काळजी घ्या. त्याचा आहार, अन्न, पाणी आणि त्याचबरोबर वैद्यकीय सल्ला वेळेत घेणं खूप महत्त्वाचं आहे. खरोखरच आज तुम्ही नवजात बालकांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये होणारा न्यूमोनिया याच्याविषयी खूपच अगदी डिटेल अशी माहिती दिलेली आहे. त्याच्याविषयी काय वॅक्सिन आहे ते सांगितलं, सरकारी योजना काय काय आहेत ते सांगितलं. तेव्हा प्रेक्षक आपले सगळेच जण खूपच याचा फायदा करून घेतील आणि न्यूमोनियाला आपल्या बालकांपासून कसं दूर ठेवता येईल याची पण काळजी घेतील. डॉक्टर, आज तुम्ही दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.